नमस्कार मंडळी, मी प्रशांत दहीबावकर. स्वागत आहे तुमचं एका नव्या एपिसोडमध्ये. तर आजचा एपिसोड हा स्पेशल असणार आहे आपल्यासाठी आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी. तर आपल्या आज यूट्यूब फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर येणार आहे. त्या नवीन मेंबरला आणण्यासाठी, त्याच्या स्वागतासाठी आपण चाललो आहे आणि त्यासाठी आपण जाणार आहे वसईला. आणि आता आपण आहोत विरारला. संध्याकाळचे 4-4:30 वाजले आहेत. तर मित्रांनो, पुन्हा एकदा शुभ संध्याकाळ सर्वांना. संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत आणि आपण आहोत आता विरारला. आणि इथून आपण आता सरळ जाणार आहोत वसई वेस्टला यामा पारस मोटरमध्ये. तर सरप्राईज तुम्हाला कळलं असेल, यामाची गाडी आपण आज डिलिव्हरी घेणार आहोत. पण ती कुठली गाडी आहे आणि काय आहे हे तुम्हाला डायरेक्ट आपल्या शोरूमकडेच येऊन कळेल. तिथेच मी तुम्हाला फायनल दाखवीन. तर आज आता आपल्याबरोबर कोण आहे? तर आपला मित्र संदीप आपल्याबरोबर आहे. त्याने आपल्या ही गाडी घेण्यासाठी खूप मदत केली आहे. तर थेट आपण डायरेक्ट जाऊया वसईला आणि तिथेच आपण भेटूया. तर चला, आपली जुनी 2 व्हीलर आहे ॲक्टिवा, यांनीच आपण आता वसईला जाऊया आणि तिथेच मी तुम्हाला डायरेक्ट वसईला भेटतो. आपला अजून एक मित्र येणार होता, पण त्याला काही कामानिमित्त ऑफिसमधून निघता आला नाही, म्हणून तो येणार नाही आहे. आपण ही गाडी घेतो आहे ती राईड करण्यासाठी. आता पुढे पण आपल्याला आपल्या गाडीवरती, यामाच्या गाडीवरती राईडचे व्हिडिओ बघायला भेटतील. आपले अजून मित्र आहेत बाकीचे, ते राईडवर जातात, म्हणून त्यांचं बघून सुद्धा आपण गाडी घेतल्याने आपल्यालाही राईड करायची आवड आहे. तर पुढे तुम्हाला काही दिवसांनी राईडचे व्हिडिओ, डेली ब्लॉग आपल्या चॅनलवर कंटिन्यू तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, हा पाऊस बघा एकदमच पुढे गायब झाला आहे. आपण आता गाडी घेतो आहे पण हा पाऊसच गायब झालेला आहे. लवकरच हा पाऊस येऊन दे आणि आपण आपली पहिली राईड आपल्या यामा स्कूटरवरनं लवकरात लवकर करूया, अशी या वरून देवताला विनंती आहे. सगळीकडे बघा एकदम ऊन पडलेलं आहे. 4 वाजले तरी या उन्हाचा त्रास होतो आहे. लवकरात लवकर पाऊस एकदा पुन्हा सुरू होऊन दे, मग आपण आपल्या पहिल्या राईडला जाऊ आणि त्या राईडमध्ये जे काय चांगले अनुभव होतील ते तुम्हाला शेअर करू. नवीनच असेल आपले राईडचे आहे व्हिडिओज, तर त्या व्हिडिओमध्ये आणि राईडमध्ये काय आपल्या व्हिडिओमध्ये बोलताना थोडी नवीन सुरुवात आहे. काय चुकत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की एकदा कळवा. तर आता आपण वसई बीचच्या सिग्नलकडे आलो. वसईचा बीच आपल्याला क्रॉस करून पुढे निघायचं आहे. हे आपल्या डाव्या बाजूला इथे वसईचं मिठागर आहे पूर्ण. इथे मिठा, आणि इथून तुम्ही लेफ्टवरनं गेलात तर वसई स्टेशनला जाल आणि सरळ ह्या ब्रिजवरनं तुम्ही गेलात तर वसई वेस्टला. काहीच अंतरावर आता आपलं डेस्टिनेशन आहे. आपलं शोरूम तिथेच आहे आणि आज आपल्याला आपल्या प्रोडक्टची डिलिव्हरी घ्यायची आहे. तर अशी आपली ही फॅमिलीमधली 4थी गाडी आहे. सगळ्यात पहिली आपण ही ॲक्टिवा स्कूटर घेतली होती 2014मध्ये. त्याचपाठोपाठ आपण नंतर महिंद्राची स्कॉर्पिओ घेतली होती सेम इयरला 2014ला. ती काही कारणामुळे आपण सेल केली 2021मध्ये आणि त्यानंतर आपण 22मध्ये CNG कार वॅगनार विकत घेतली. ती आपली 3री गाडी होती आणि ही आपली आता 4थी गाडी असणार आहे. तर आपण आपल्या ही आजवरची 4थी गाडी आणि दुसरी 2 व्हीलर आपण आता घेत आहोत. या गाडीचा नंबर पण थोडासा युनिक घेतला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवीन काय आहे तो. पण आज गाडीचा नंबर भेटला आहे की नाही हे आपल्याला काही माहीत नाही आहे, कारण आपण चॉईस नंबर घेतला आहे. चॉईस नंबर घेतल्यामुळे सिरीज काही चालू नव्हती, त्यामुळे नंबर भेटला आहे की नाही तेही मला माहीत नाही. अगर नंबर नाही झाला असेल तर आपण डिलिव्हरी अशीच घेणार आहे गाडीची, कारण गाडी ही जवळजवळ 2 दिवसापासून शोरूमला येऊन आहे उभी. आणि आपल्या डिलिव्हरी गाडी लवकर दिलेली आहे. जो तिथला स्टाफ आहे तो पण खूप छान आहे. पेपरवर्क प्रोसेस त्यांनी खूप लवकरात करून आपल्या गाडीची डिलिव्हरी त्यांनी विथिन वीक, एका आठवड्याच्या आतमध्येच आपल्याला
त्यांनी सगळं रेडी करून दिलं आहे. गाडी आपल्याला शनिवारीच देत होते, पण आपण शनिवारी घेतली नाही. कारण का आज वटपौर्णिमा आहे, चांगला दिवस आहे, म्हणून आजच्या दिवशी आपण आपल्या स्कूटरची डिलिव्हरी घेत आहोत. तर जवळच आपला आता शोरूम आलेला आहे. तुम्हाला मी शोरूम पण दाखवतो. तिथले आपले नदीमबाई आहे, त्यांच्याशी तुम्हाला मी भेट करून देईन. अगर तुम्हाला कुठलीही यामाची गाडी घ्यायची असेल तर तुम्ही नक्की या पारस मोटर्स यामाला व्हिजिट करा. खूप चांगली सर्व्हिस आहे. त्याचबरोबर त्यांचं सर्व्हिस सेंटरही बाजूला आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला सेल्स आणि सर्व्हिस एकाच ठिकाणी मिळून जाईल. खूप छान असा स्टाफ आहे. आणि तर मित्रांनो, आपण आहोत आता यामा पारस मोटर्स इथे, आणि इथूनच आपली यामाची नवीन स्कूटर घेतलेली आहे. कुठली स्कूटर आहे, काय आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. तुम्ही बघू शकता वसईचं एक नामांकित शोरूम आहे. तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या यामाच्या स्कूटर्स वगैरे भेटतील. तर आपण कुठली स्कूटर घेतली आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तिथे तुम्हाला दिसेल की कवरमध्ये झाकून ठेवलेली आहे, तीच आपली स्कूटर आहे. आणि थोड्याच वेळात आपण आपले पेपरवर्क सर्व कंप्लीट करून आपल्या गाडीची डिलिव्हरी घेऊया. आपण आहेत आता वसई वेस्टला. वसई वेस्टचं ईस्ट वेस्ट फ्लायओव्हरचं ब्रिज क्रॉस केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्ही याल वेस्टला. तर हे आपलं यामाचं पारस मोटर्स आहे. आणि तुम्ही बघू शकता ही आपली गाडी कवर करून इथे ठेवलेली आहे. काय आहे, कुठली गाडी आहे हे आपल्याला लवकरच कळेल. पेपरवर्क आपण आपला कंप्लीट करूया आणि आपली डिलिव्हरी गाडीची घेऊया. तर चला आपण आतमध्ये एंट्री करूया. ॲप डाउनलोड करून घ्या ना. त्यांना सांगा कोणता ॲप कुठला काय आहे? तुम्ही आता तुम्ही गाडी घेऊन चालेल ना, हां. डिलिव्हरी चला ना. घेऊया डिलिव्हरी. हां चल. तर हे आपले आहेत नदीबाई. फोन आला वहिनीचा. हे टेलिफोन करायचं. हॅलो हॅलो, गेला रे. पुढचं अर्धाच लागेल. 1 2 3 स्टार्ट. तर ही आहे आपली यामा एरॉक्स. आपण पारस मोटर यामामधून घेतलेले आहेत. आणि आपल्याबरोबर आहेत आपले नदीमबाई, चेतन आणि केतनसुद्धा. तर तुम्हाला यामाची कुठली गाडी घ्यायची असेल तर आपण पारस मोटर्स यामामध्ये नक्की या तुम्ही, आणि नक्की या शॉपला व्हिजिट द्या. त्याचबरोबर नदीमबाई आणि चेतनला भेटा. खूप चांगले ऑफर देतात तुम्हाला. डिलिव्हरी तुम्हाला टायमावर भेटेल आणि सगळी प्रोसेस एकदम सुरळीत आहे. अगर तुम्हाला लोनवर घ्यायची असेल तरी तुम्ही या इथे. तुम्हाला कॅशवर गाडी घ्यायची असेल, यामाची कुठली गाडी घ्यायची असेल तर नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट द्या. पारस मोटर्स यामाला व्हिजिट द्या आणि तुमच्या गाडीची डिलिव्हरी घ्या. तर आपण घेतली आहे ती आपली ड्रीम बाईक म्हणू शकता, स्कूटर म्हणू शकता. ती आहे यामा एरॉक्स. आपण 2 वर्षापासून या गाडीची वाट बघतो आहे घेण्यासाठी. आपण या शोरूममध्ये 1 वर्ष आधी पण आलो होतो सेम गाडी बघायला. त्या टायमाला चेतनबाई होते, पण काही कारणास्तव आपलं ते झालं नाही स्कूटर घ्यायचं. तर त्यानंतर आपण परत वर्षभरानंतर आलो आहे. आणि आपल्यासोबत होते संदीप भाऊने आपल्याला खूप मदत केली आहे आपल्या गाडीसाठी. तर तुम्ही नक्की या पारस मोटर्स यामा वसई वेस्टला व्हिजिट द्या. एक भारी काम करू. आपण आता चाबी देताना घेऊ ना. हां घेऊ चालेल. संदीप भाई देतात ते मला फुल घेऊ घ्या. कपडा हटा हो दे आयफोन. मी घेतो. नाही मी लिहितो आयफोन दे ना. मेरा आयफोन नाही आहे. मी गरीब माणूस आहे. ते पण फुटलेला आहे ते पण मोबाईल. तुम्ही मोठी माणसं. हा चेतन नाही करून घेऊ. अरे तू जा ना, तू नाही एका पण कोण आहे, चेतन एका याच्यात आहे ना. आपण आपल्या ईची आणि बाईकची फायनल डिलिव्हरी घेतो आहे नदीमबाईकडनं आणि चेतनबाईकडनं. तर दोघांना पुन्हा एकदा थँक्स. थँक्यू व्हेरी मच. शुभेच्छा तुम्हाला. रिमोट आहे. हा रिमोट जर आपला हे बघा, हा रिमोट जेव्हा आपल्याकडे सोबत असेल तरच आपली गाडीचे फंक्शन हे चालू होईल आपलं. ओके. नसेल तर नाही चालवणार. आता सोबत आहे
तर हे सर्व याच्यात फंक्शन आहे. ऑन, ओपन, हँडल लॉक वगैरे याच्यामध्ये. आता ओपनवर ठेवलं आहे तर याच्यावर गाडी स्टार्ट होईल. आता हे मेन मीटर झाला. मीटरमध्ये तुम्हाला याच्यामध्ये टायमिंग येतो, स्पीड, RPM, फ्यूल किती आहे. आता फ्यूल याच्यामध्ये टाकलेलं आहे, अर्धा पाऊण लिटर बाकी तुम्हाला भरावं लागेल. ओके, ओके असा जवळजवळ. आणि ह्याच्यामध्ये TCS वगैरे सर्व ते फंक्शन आहेत. हे एक आपलं आहे साईडला एक बटन आहे ऑटोमॅटिक स्टार्ट अँड स्टॉपचं. म्हणजे आपण निघालो इकडनं 1.5 किलोमीटर थांबलो, 1.5 किलोमीटर हां थांबल्यानंतर 6 सेकंदमध्ये गाडी आपली बंद होणार थांबल्यानंतर. आणि परत चालू करायचं असेल थोडा एक्सट्रा गाडी स्टार्ट होणार. ओके ओके हे झालं. याच्यामध्ये एक पार्किंग लाईटचं पण वेगळं बटन दिलं, स्विच दिलेलं आहे. ते बहुतेक गाड्यांमध्ये नसतं, त्याच्यामध्ये तुम्हाला ते आहे. ओके ते सेल्फ स्टार्टचं झालं. इथे झालं हॉर्नचं झालं, चांगल्यापैकी हॉर्न आहे. पण हे इंडिकेटर्स झाले आपलं लेफ्ट राईट. हे अप्पर डिपर झालं. हे मीटर हँडलिंगचं बटन झालं. परत अजून एक इथे आहे. आता इथे फ्यूलचं फ्यूल ओपन करायला मस्त सर्वात मस्त दिलेलं पुढे कंपनीने. फ्रंटला आहे बघा, इथे उतरायची गरज नाही, समोरच ओके ओपन केलं, फ्यूल टाकलं, भरलं, झाला. आणि सीट ओपनसाठी वेगळं बटन आहे. ही सीट मोठं चांगलं स्टोरेज दिलेलं आहे कंपनीने, 26 लिटरचं स्टोरेज आहे यामध्ये. ओके हे झालं. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी. आता ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पण आपण करून घेणार आहोत. त्याने आपल्याला कॉलला मेसेज तर डिस्प्लेला ते नोटिफिकेशन येतं. राईट चालेल. फ्यूल कन्झम्शन वगैरे हे आपल्याला RPM वगैरे आपल्या ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये दिसेल ॲप्लिकेशनमध्ये. ओके परत साईज इंजिन कट ऑफ फक्त आपल्याला आता ही चावीवरनं चालू करताना कसं करायचं? आता बंद आहे. हे बंद आहे ना, चावी ही तुमच्या सोबत असेल ना हां तर हे ओपन होणार. हे बटन जे आहे हां. ते म्हणजे हा नवीन आहे. पुढे याच्यावर कडा. हे पकड, तिला पकड. मम्मी मम्मी हाय कर याच्यावर. इथे कर का इथे कर, कुठे मग कर. बाबा बटन दाबला का? बटन दाबला का? आलो ना बाबाकडे बटन आहे. आता मानकली आहे भाई, होय, चावी नाही बटन. गाडी जाऊन होणार आमचं ठरव. ए रुद्रा तू बस ये. तुमच्या रुद्रा बाबा बोला. भिजव ना ते लाल नाही. दगड तेल आणा येतं काय? हां आता तुला ते हे काढणार, ते हे नाही काढणार लाल पिंजर नाही. खाली काढ, खाली काढ, खालचे काढ. हां तिथे काढ. बाबांना हाय करा, बाबांना हाय करा. हाय बाबू इथं बघ, इथं बघ. तू इथं बघ. तिकडे काय ह्या बाजूक करते. हां ते चल आता. नाही चुकला, उलटा काढला. हां बरोबर आहे. चल तुला काय त्याच्यात आधी काय आरती फुलं दे. तुला खाली बघ. बंद करा बाबा. हार घाल आधी. हां तुम्ही घाला म्हणता. हे राहून दे. काशवी काशवी इकडे बघ.
होते बांधा ह्याच्या असंच बांधा काढ गंधू कशी तोडा ना स्वराला चालवायला द्या आता कुकी कुकी नाही काशीला सांग काय हा दोघं या जोडीने करा जरा चप्पल काढ तर हे हळदी कुंकू घाल नाही घालू तू तुझं इथे बस इथे बस बसून आरती आरती ए त्याला देईन ते पेढीवर त्याच्याकडे दे ना खाली बसायला ना तू तू तरी ये असं बोलत हे कोण देतं? ते सगळ्यांचं दे मला दे. पुराण देते हा दे पुराण दे सगळ्यांना दे कुकी लिहिलो पेढा ले लो चलो पेढा दे सगळ्यांना